नमस्कार. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, तर पहा आजची तारीख मित्रांनो 12 एप्रिल 2024 आहे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून टोटल 130 घटकाची माहिती तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये शिपाई, कारागृह, बॅट्समन, SRPF चालक या सर्वांबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे, कुठे किती अर्ज आले याबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि अशा प्रकारे डेली अपडेट मी तुम्हाला देत असतो कुठे किती अर्ज आले याबद्दल. तर पहा मित्रांनो, CP मुंबई आहे. तर CP मुंबई या ठिकाणी जवळपास 1,40,000 ते 1,50,000 पर्यंत जे आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर चालक मुंबई आहे, तर या ठिकाणी 62,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर नवी मुंबई शिपाई आहे, तर या ठिकाणी 19,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर शिपाई या ठिकाणी 9,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर धाराशिव चालकला 3,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर शिपाई चालक पुण्याला तुम्ही बघू शकता 13,000 प्लस अर्ज आतापर्यंत क्रॉस झालेले आहे. SRPF गट क्रमांक 19 अहमदनगर या ठिकाणी मित्रांनो 1,800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर मुंबई बॅट्समनला 6,600 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये मित्रांनो फॉर्मची संख्या वाढत आहे मिनटाने किंवा घंट्याने आणि CP मुंबईला सुद्धा जास्त फॉर्मची संख्या वाढत आहे. तर पहा मित्रांनो, सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, ज्या पण विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 12 एप्रिल किंवा 11 एप्रिलला पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर त्या विद्यार्थ्यांनी आपल्या या व्हिडिओखाली मित्रांनो कमेंटमध्ये तुमचं टोकन क्रमांक आणि जिल्ह्याचं नाव टाका, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मित्रांनो तुमच्यापासून फायदा होणार आहे. ठीक आहे, तर टोकन क्रमांकाचा नंबर तुम्ही या ठिकाणी टाका आणि तुमच्या जिल्ह्याची माहिती मित्रांनो या ठिकाणी तुमची सांगा. ठीक आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, नागपूर शहरला 58,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SP सातारा 3,600 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SP बीड या ठिकाणी 4,740 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर कारागृहाला 46,000 प्लस अर्ज आलेले आहे. आणि SRPF गट क्रमांक 5 देऊन तुम्ही या ठिकाणी बघू शकता 8,300 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर मुंबई बॅट्समनला 5,120 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर नागपूर सिटीला 23,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SP रायगडला 16,600 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. पुणे कारागृह या ठिकाणी 64,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SP यवतमाळला 2,810 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SP जळगावला 5,400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SP गोंदिया या ठिकाणी 9,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया, तर या ठिकाणी जवळपास मित्रांनो 15,000 ते 15,500 प्लस अर्ज आतापर्यंत गेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 7 दौंडला 20,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर CP नाशिकला 11,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. पालघर SPला 1,700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. मुंबई कारागृह या ठिकाणी 79,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता SRPF जालना, तर SRPF जालना या ठिकाणी 18,300 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. पुणे ग्रामीण या ठिकाणी बघू शकता 33,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर बीड शिपाई या ठिकाणी 10,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी कोल्हापूर शिपाई, तर कोल्हापूर शिपाई या ठिकाणी जवळपास 7,300 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर कोल्हापूर चालकला 4,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 10 सोलापूरला 20,800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SRPF गट क्रमांक 7 दौंडला 7,600 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर ठाणे ग्रामीण बॅट्समनला 1,400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SRPF कोल्हापूर या ठिकाणी 14,200 प्लस अर्ज आलेले आहे. सोलापूर शहर या ठिकाणी 9,000 प्लस अर्ज आलेले आहे आणि अमरावती ग्रामीणला 22,400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 4 नागपूर 22,700 प्लस अर्ज आलेले आहे.
त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता रायगड चालकला 6,700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर नाशिक शिपाईला 10,900 प्लस अर्ज आलेले आहे. बुलढाणा शिपाई या ठिकाणी 6,700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर रायगड बॅट्समनला 6,300 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर रत्नागिरी शिपाई या ठिकाणी 11,000 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF गट क्रमांक 9 अमरावतीला 22,600 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर चालक ठाणे ग्रामीण या ठिकाणी मित्रांनो 2,100 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF गट क्रमांक 5 दौंडला 13,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर नागपूर कारागृहाला 47,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पहा तुम्ही या ठिकाणी SRPF गट क्रमांक 5 दौंड आहे, तर या ठिकाणी 13,000 प्लस अर्ज आलेले आहे. नागपूर कारागृह 47,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर नंदुरबार शिपाई या ठिकाणी 13,500 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. सिंधुदुर्ग बॅट्समनला 400 प्लस अर्ज फक्त आलेले आहे. आणि पुणे कारागृह या ठिकाणी 56,200 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF गट क्रमांक 14 छत्रपती संभाजी महाराज नगर 8,400 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF गट क्रमांक 8 मुंबई 32,700 प्लस अर्ज आलेले आहे. धाराशिव शिपाई या ठिकाणी 5,400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. बीड बॅट्समनला 600 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF गट क्रमांक 6 धुळेला 19,400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SRPF गट क्रमांक 11 नवी मुंबई 22,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. रायगड शिपाईला 20,900 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 2 पुणे तर या ठिकाणी 27,900 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर नागपूर ग्रामीणला 12,100 प्लस अर्ज आलेले आहे. जालना शिपाई या ठिकाणी 7,600 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर रत्नागिरी बॅट्समन आहे तर या ठिकाणी 920 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर पालघर शिपाई या ठिकाणी 1,500 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. सिंधुदुर्ग शिपाई या ठिकाणी 8,800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर लातूर शिपाई या ठिकाणी 6,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर परभणी शिपाई या ठिकाणी बघू शकता 6,900 प्लस अर्ज आलेले आहे. चंद्रपूर शिपाई या ठिकाणी 15,600 प्लस अर्ज आलेले आहे. लातूर बॅट्समनला 800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. मुंबई रेल्वे चालक या ठिकाणी 3,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. वर्धा शिपाई या ठिकाणी 2,700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. गोंदिया या ठिकाणी 15,100 प्लस अर्ज. SRPF गोंदिया 15,500 प्लस अर्ज आले आहे. यवतमाळ चालकला 6,700 प्लस अर्ज आले आहे. अमरावती चालक या ठिकाणी 4,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. अकोला शिपाई या ठिकाणी 13,400 प्लस अर्ज आलेले आहे. आणि भंडारा शिपाई या ठिकाणी 5,800 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF गट क्रमांक 1 पुणेला 23,300 प्लस अर्ज आलेले आहे. सातारा चालक तुम्ही बघू शकता 3,500 प्लस अर्ज आलेले आहे. ठाणे शहर शिपाईला 32,900 प्लस अर्ज आलेले आहे. नागपूर ग्रामीणला 2,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर मीरा भाईंदर या ठिकाणी बघू शकता 20,600 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. सोलापूर चालक या ठिकाणी 630 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर यवतमाळ शिपाई या ठिकाणी 6,912 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. नांदेड शिपाई या ठिकाणी 12,300 प्लस अर्ज आतापर्यंत आले विद्यार्थी मित्रांनो. संभाजीनगर चालकला 3,900 प्लस अर्ज आलेले आहे. पिंपरी चिंचवड या ठिकाणी 16,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर कारागृहला 56,000 प्लस अर्ज. परभणी चालकला 5,700 प्लस अर्ज. शिपाई सातारा या ठिकाणी 4,600 प्लस अर्ज आले. ठाणे बॅट्समनला 6,040 प्लस अर्ज आले. आणि पुणे रेल्वे चालकला 3,600 प्लस अर्ज आले. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती, कुठे किती अर्ज आले याबद्दल. 12 एप्रिलला टोटल 130 घटकाची माहिती. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.